हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी बनवत आहे इथे पनीर आणि मटारची भाजी, म्हणजेच पनीर मटारची रस्सा भाजी। तर त्याच्यासाठी मी इथे पनीर घेतलेले आहेत, थोडेसे फ्राय करून, थोडेसे हलकेसे फ्राय केलं पनीरला की पनीरची टेस्ट जी आहे ती अजून छान लागते। पण खूप जास्त फ्राय करू नका, नाहीतर ते सॉफ्ट राहत नाही। तर पनीर माझं झालेलं आहे फ्राय करून, आणि त्याच पॅनमध्ये मी इथे 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले होते, कापून रफली चॉप केलेत, बारीक चॉप करायची गरज नाही आहे। तर हे कांदे मी छान फ्राय करून घेणार आहे, आणि त्यानंतर मी घेणार आहे याच्यामध्येच 2 टोमॅटोसुद्धा, आणि टोमॅटोसुद्धा कांद्यांसोबतच मला छान फ्राय करायचे आहेत। तर हे दोन्हीही एकत्र फ्राय करूयात, आणि त्याच्यानंतर आपण ह्याची बनवणार आहोत बारीक पेस्ट। तर आपले कांदा आणि टोमॅटो पहिले छान फ्राय होऊ देत, आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूयात। तर इथे आपला कांदा आणि टोमॅटो झाला आहे बघा छान फ्राय, आणि मी काढलेलं आहे त्याला मिक्सरच्या जारमध्ये। तर मिक्सरच्या जारमध्ये ह्याला बारीक पेस्ट करून घेते। आणि इथे मी ठेवलेली आहे एक कढई, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं जिरं, आणि 2 टाकलेली आहेत तमालपत्र, एक मी बेडगी मिरची घेतलेली आहे, म्हणजे सुकी मिरची, आणि त्याचे 2 तुकडे करून मी तेलामध्ये टाकलेलं आहे। तर ह्या सगळ्याची मला करायची आहे फोडणी, आणि त्याच्यामध्येच मी थोडासा कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे। तरी सगळे फ्राय करून घेऊयात सुके मसाले, आणि त्यानंतर आपण करणार आहोत आपल्या ह्या ग्रेव्हीसाठी लागणाऱ्या मसाल्यांची तयारी। तर इथे मी बघा घरचाच लाल मसाला, हळद पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला घेतलेला आहे, आणि हे सगळे मसाले आपण तेलामध्येच टाकणार आहोत। लक्षात असू द्या की जेव्हा मसाले आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी स्लो केली पाहिजे। त्यानंतर मी इथे टाकलेला आहे जो कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती, तर ती सुद्धा मी टाकलेली आहे, आणि ही पेस्ट आपल्याला या मसाल्यांसोबत खूप छान पद्धतीने अशी फ्राय करून घ्यायची। तर मी थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणीसुद्धा टाकलं आहे, आणि त्याच्यामध्ये आता ही आपली पेस्ट आहे ती मसाल्यांसोबत आपण मस्त फ्राय करून घेऊयात। हा असा मसाला फ्राय होण्यासाठी 5 ते 7 मिनटं लागतात। तर इथे आपला मसाला होतो आहे फ्राय, तोपर्यंत मी हे फ्रेश मटार आता छान मिळतात बाजारमध्ये, तर मी मटार आणलेले होते, आणि मटार सोलून मी ते थोडेसे बॉईल करूनसुद्धा घेतलेले आहेत। तर इथे आपला मसालासुद्धा झालेला आहे फ्राय, आणि थोडं गरम पाणी टाकलं आहे मी। आपल्याला जेवढं पाहिजे आहे पातळ, तर तेवढंच गरम पाणी टाकायचं आहे, खूप जास्त टाकायचं नाही आहे। त्यानंतर मी टाकते याच्यामध्ये थोडंसं मीठ, चवीला लागेल तेवढं, आणि त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात हे उकडून घेतलेले फ्रेश मटार। तर मटारसुद्धा मिक्स करून घेते मसाल्यामध्ये, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे माझे फ्राय केलेले पनीर बघा मी खूप फ्राय केलेलं नाही आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की अगदी हलकं फ्राय करायचं आहे तेलामध्ये, खूप जास्त फ्राय करायची गरज नाही आहे। तर हे पनीरसुद्धा मी मिक्स करून घेतलं आहे, आणि मसाल्यामध्ये मटार आणि पनीर आपल्याला घ्यायची आहे 5 मिनटं शिजवून। तर बघा इथे छान आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे। तर आपल्याला आता ह्याला 4 ते 5 मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर ही आपली भाजी रेडी होणार आहे। तर भाजीला कलर पण बघा किती छान आलेला आहे, आणि आताशी मटारसुद्धा फ्रेश मिळते, तर आपण कधीही आणू शकतो आणि अशी झटपट होणारी भाजी बनवू शकतो। याला जास्त साहित्याची गरज नाही आहे। वरून टाकली आहे कोथिंबीर। तर कशी झाली ही भाजी मला नक्की कमेंट करून सांगा, आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि छान छान कमेंटही करा, आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा।